जिल्हा काँग्रेस कमिटीला बोलवण्यात आलं। सगळ्यांचा शांतपूर्वक सत्कार करण्यात आला। पत्रकार परिषद ज्याची घेतली, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचं पदग्रहण समारंभ होता आणि त्यांचा कार्यक्रम होता म्हणून ही आज पत्रकार परिषद घेतली। नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी मी स्वतः वसंत बळवंतराव चव्हाण, राहणार नायगाव, माझ्या नावाची शिफारस पार्टीने हायकमांडकडे केलेली आहे। आशा शिंदेची पण नावाची चर्चा सुरू आहे, काँग्रेस करून निवडणूक लढणार नाही, आम्हाला त्याची काही कल्पना नाही, ते अध्यक्षांना माहिती। नांदेड लोकसभेची काँग्रेसची सीट ही ओबीसी सेलला सोडण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे, काय सांगाल? नाही, असं आता प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे, कुणाला सोडावं काय नाही तो पक्षसृष्टीचा निर्णय आहे। निवडणुकीला समोर जाण्यासाठी काय रणनीती आखली आहे का पक्षाने? आता कोणी असेल, ग्रामपंचायत निवडणुकी असेल, जिल्हा परिषद असेल की आमदारकी खासदारकी, ज्यावेळेस माणूस निवडणुकीला समोर जातो काहीतरी आपली रणनीती आखणारच आहे। बिगर रणनीती तर जाऊ शकत नाही ना। ज्या पद्धतीनं काँग्रेसचे कार्यकर्ते आता अशोकराव चव्हाणांवर विश्वास ठेवून भाजपमध्ये जात आहेत, त्या लोकांना थांबवण्यासाठी आपल्याला काय प्लॅन आहे? आता काही लोक संबंध असल्यामुळे गेले असतील, पण बहुसंख्य लोक आजही काँग्रेस पक्षामध्ये आहेत। तरी आपण थांबवण्यासाठी काय प्रयत्न? आता थांबवण्यासाठी त्यांना तेच सांगणार आहे आम्ही, बाबा तुम्ही काँग्रेस पक्ष सोडू नका। जो तळागाळातल्या लोकांचा पक्ष आहे हा, सर्व समाजवादी पक्ष म्हणजे सर्व जाती लोकांना घेऊन चालणारा पक्ष आहे। कल अशोकराव ने आह्वान करे कि जो लोग वापस आना चाहते हैं बीजेपी में आइए, तो इसके ऑफर के ऊपर यहाँ जो बैठे हुए लोग वापस जा सकते हैं क्या? नहीं, अभी ये बैठक में जितने दिख रहे एक भी जाने वाला नहीं है। लोगों में चर्चा है, लोग बोल चर्चा होती रहती है। उनका जो संभ्रम है वो आप क्लियर करें। नहीं, संभ्रम नहीं, अभी आज जो स्टेज पे लोग दिख रहे एक भी लोग कार्यकर्ता बीजेपी में जाने वाला नहीं है। रनिंगचे 2 आमदार या बैठकीला उपस्थित नाहीत, काय वेगळे संकेत आहेत? कुठले या बैठकीला काँग्रेसचे 2 आमदार, रनिंगचे आमदार माधवराव नाही, एक मिनिट माधवरावजी सकाळी जळगावकर सकाळी होते, मिरवणुकीमध्ये होते, त्यांच्या खाजगी कार्यक्रमामुळं पाहुणे घरी आल्यामुळं ते गेलेत आणि रितेश अंतापूरकर हे मुंबईला असल्यामुळं इथे येऊ शकले। अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेल्यानंतर जितेश अंतापूरकर एकदाही कुठल्या बैठकीला या ठिकाणी दिसले नाही। आहे, संपर्कात आहेत आमच्या फोनवर, नाही आमच्या संबंधी फोनवर आहेत, मी सुद्धा कॉन्टॅक्ट केलेला आहे। धन्यवाद।